अरे मला हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? होप तुम्ही सगळे बरे असतील, स्वस्त असतील, मस्त असतील. वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. आज आम्ही घेतला आहे नवीन गॅस. माहिती आहे, नवीन गॅस हा घेतलेला आहे. मी तुम्हाला गॅस दाखवते. म्हणजे पहिला जो होता ना तो डबलवाला होता गाईज. हा बघा, हा आम्ही गॅस घेतला आहे आणि हा ना कालच घेतला आहे. काल नाही, आज सकाळी घेतलेला आहे. ठीक आहे. आता मग याची पूजा वगैरे केली, त्याच्यामुळे हे तांदूळ वगैरे पडलेले आहेत सगळे. आणि पूजा वगैरे केल्यानंतर पूजा वगैरे केली, मग स्वयंपाक पण केला आहे. मग मी म्हटलं की चला आपण थोडं शूट करू. त्याच्यासाठी मी शूट केलं आहे. आणि तुम्हाला एक सांगू काय झालं आहे, मी थोडं ना किचनमध्ये खूप गरम होते म्हणून मी थोडं इथे येऊन बोलते. तर काय झालं माहिती आहे, काल आमच्या घरात होती बिर्याणी. ओके, तर बिर्याणी केली होती. पण ॲक्च्युली आम्ही एवढं सगळं म्हणजे घाई गडबडमध्ये होतो ना, तर शूट केला नाही. आणि कारण की एवढ्या अशा सिच्युएशनमध्ये कोणाला शूट करणं पण सुचत नाही. आज तर काय झालेलं, बिर्याणी बनवली आणि तो गॅस चालू ठेवला. हो ठीक आहे. आणि ना तो गॅस चालूच राहून गेला, मग नंतर तो बंद होतच नव्हता. तर बिर्याणी बनवलेली बंटीताईंनी, गॅस पण चालूच राहून गेला होता. आणि हे ना हे बबली मग छोटीने गाईज मी सांगते, डिटेल मध्ये मम्मीने बिर्याणी बनवली. मम्मी आम्ही बाहेर गेलो दुकानात. तर आम्ही दुकानात गेलो, छोटीला सांगितलं आम्ही 10-15 मिनिटात येतो, लक्ष दे तू. तर छोटी बंद करायला गेली आणि छोटीने बटनच तोडून टाकलं. आणि दुसरा गॅस होता त्याचं पण बटन तोडून टाकलं आणि गॅस चालूच. छोटी तुझ्यावर नाव घेतली, बिचारी पडून गेली गाईस. रस्त्यामध्ये गटर होतं, तिथं बिचारी पडून गेली. गटर नव्हतं, दोनदा पडले. छोटे तू बटन तोडले ना? नाही दीदीने. ही म्हणते बबलीने तोडलेलं, बबली म्हणते छोटीने तोडलेलं. आणि हे ना काय झालं, तर गॅसचं बटन तोडलं आणि तो गॅस चालूच राहिला, तो बंद पण होत नव्हता. आणि रात्रीचे वाजले होते 11. ठीक आहे. आता 11 वाजता कोणता गॅसवाला येणार आहे? आणि आम्हाला तेवढं तर गॅसचं नॉलेज पण नाही. म्हणजे आपण आपल्या हिशोबाने करणार, पण ते बरोबर होणार की नाही? घरामध्ये पोरं सोरं आहे, पूर्ण घर आहे, आपण तर जाणार, पूर्ण घर घेऊन जाणार. त्याच्यामुळे ना आम्ही जास्त रिस्क नाही घेतला. आणि कुठून तरी एक आमच्या ओळखीचे भाऊ होते, हां, ते एक आमच्या ओळखीचे भाऊ होते, अण्णा भाऊ. तर त्यांनी ना, म्हणजे त्यांना अण्णा बोलतात पण मी त्यांना अण्णा भाऊ बोलते. तर मग त्यांनी हे ना आले आणि मग एवढ्या रात्री ते, म्हणजे त्यांचं हॉटेल का काय आहे, मग त्यांनी ते गॅस वगैरे गॅसचं काम केलं. आणि म्हणजे तात्पुरत्यासाठी काम केलं. मग नंतर मॉर्निंगला हा गॅस घेतला, असं झालं. मग त्याच्यामुळे ते गॅसचं बटन बोललेले ना बंद म्हणजे करून देत आहे असं. मग का नाही केलं? नाही तुटलं होतं ते मग गॅस का बदलला असं सांगते. बटनच तुटलं होतं. 2000 रुपये असं पण द्यावं लागत होतं. मग 2000 रुपये पैशाचे 3000 रुपयाचा गॅस घेऊन घेतला. तो गॅस देऊन टाकला. म्हणजे 2000 रुपये ना गॅसचं ते बटन आणि ते आतमधली त्याची सगळी सिस्टम आहे ना, ती पूर्ण खराब झाली होती. मग त्याच्यामुळे आईने विचार केला की 2000 द्यायपेक्षा 3000 रुपयामध्ये आपण गॅसच म्हणजे गॅसचं बटन घ्यायपेक्षा आम्ही नवीन गॅसच घेऊ. आणले होते झाले नाही. आणि आज आहे ना फॅमिली ग्रुप, म्हणजे असा फॅमिली ग्रुप आहे, तर त्याच्यामध्ये फक्त ओन्ली फॅमिलीचे लोक आहे. त्या फॅमिली ग्रुपमध्ये आहे ना बंटीताईंनी ना ते गॅसचे फोटो टाकले ना, तर लगेच दादूभाऊनी काय केलं, कमेंट केली माहिती आहे की प्रगती झाली, अशी कमेंट केली आहे दादूनी. पण हे नाही माहिती काल किती मोठा स्फोट होणार होता. प्रगतीचं जाऊ द्या, काल किती मोठा स्फोट होणार होता, अशी बात आहे. म्हणून आम्ही गॅस घेतला. आणि आता बघू बबली काहीतरी करते काय करते. गाईस गॅस आला, सगळे म्हणताय बबलीचा गॅस आला. अमर अंकल पण कॉलर होते. अंकल म्हणता बबली तू घेतला ना गॅस, तू घेतला, तुझंच तर काम असतं गॅसवर. मम्मी पण म्हणते बघ बेटा तुझा गॅस. तर गाईस माझं जेवण आज 20 मिनिटात मी पूर्ण जेवण बनवलं. मी मेथीची भाजी, चपाती, भात आणि डाळ. आणि तुम्हाला माहिती आहे
बबलीच्या हाताला एक नंबरवाली टेस्ट आहे. ओके, कारण की ना म्हणजे असं ती कुठची पण वस्तू बनवते तर चांगली लागते, अशी बात आहे. कुठची पण नाही का, चांगलंच बनवते. ती म्हणते चांगलंच बनवते असं बोल. तर आता नवीन गॅसवर पण माझा विचार तर काहीतरी ना गोड करायला पाहिजे होतं पहिले असं. हा, मी बोललेली मम्मीला शिरा कर, तर मम्मी झोपणार आहे. नाही, तिला बरं नाही बरं नाही, बंटी द्यायला बरं नाही आहे, त्याच्यामुळे ती झोपली. आता बघू आज उद्यामध्ये ना तिला दवाखान्यात घेऊन जाणारच आहे. तर मग बघूया की म्हणजे आजच जाणार होतो खरं तर, पण आज संडे त्याच्यामुळे मग बंटी ताई अशी झोपलेली, अशी शांत होऊन झोपली. काल तिला ॲक्च्युली ग्लुकोज वगैरे लावले, सलाईन लावली, पण काय एवढा म्हणजे जसं पाहिजे तसा फरक नाही पडला आहे. मग त्याच्यामुळे आता उद्या बघू, आता उद्या दवाखान्यात घेऊन जाणारच आहे. तर मग काय बोलतात डॉक्टर वगैरे, तिला खूप विकनेस वगैरे आलेला आहे. मग आज घेऊन जाणार. छोटीचा पण पेपर होता. कोणता पेपर होता छोटी? सीईटीचा. हां, सीईटीचा. आज छोट. मी हे वरती कसं मग तू काय लिहिलं पेपरामध्ये? MCQ असतात काय असतं? MCQ. मग तू लिहिला का पूर्ण पेपर? पास होशील? छोटी फुल कॉन्फिडन्सने बोलते की तुझी पास होणार आहे. छोटी फुल कॉन्फिडन्सने बोलते ती पासच होणार आहे असं. फुल कॉन्फिडन्स आहे तिला की ती पास होणारच आहे असं, है ना? आणि छोटी जर आता पास झाली ना, तर छोटी माहिती नाही मग नर्सिंगला जाणार. छोटीने सायन्स घेतलंय ना, तर मग नर्सिंगला जाणार का इंजिनिअरिंग करणार ते नाही माहिती. पण मग बघू आता ती काय बोलते, काय करणार आहे असं. आई काय बोलते? आई काय बोलते? नेहमी माझा सूट गणित काय करते. अशी बोलते, नेव्हीमध्ये बोलते. हा, प्रेम पण तेच बोलतोय, पण प्रेमचं तुम्हाला माहितीच आहे. प्रेमच्या आता गोष्टी मी काय सांगू, अशी बात आहे. तो पास होऊन गेला तीच मोठी बात आहे, पण फेल झाला तर अजून आपण काय बोलू नाही शकत. पास झाला तर लई मोठी बात आहे असं वाटणार देव पावला. त्याच्याकडनं तर काही नंबर बिंबरची पण अपेक्षा नाही मला, फक्त पास होऊ द्या असं मला वाटतं. बघूया आता. तर गाईज आजच्यासाठी एवढंच होतं. आता आम्ही चाललो नवीन गॅसकडे, आणि अशी पण बबली मसूरची डाळ बनवते, तर बघू कशी बनवते असं. ओके, बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लव यू.